अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाचे दोरी विठ्ठला संजीव यत्किल शक्तिधर सुधामना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्व गादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः विभं वेणुनादं चरन्तं ध्वन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमन पाण्डुरङ्गा पदंबुध तेजस्फुर्दिक प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्त
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोडी नमस्कारी लिम्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मंगल भवन पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्तस्तरी भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज उपदेश करतायत. सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आजची ही कीर्तन सेवा नैमित्तिक कीर्तन सेवा आहे, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, पण तरीही सांगणं अतिशय कर्तव्य आहे. कैलासवासी हनुमंत त्र्यंबकराव कांगणे आज बाबांना जाऊन पूर्ण 1 वर्ष झालंय आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तन सेवा आहे. विडाला त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सखुबाई हनुमंतराव कांगणे, त्याच पद्धतीने त्यांचे चिरंजीव श्री दयाराम हनुमंत कांगणे, त्यांचा बराचसा कांगणे परिवार फार मोठा आहे, सर्व आप्तेष्ट मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बघा, आज ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व श्रोतृ मायबापाच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते आपल्या गावातील अतिशय परमार्थामध्ये ज्यांचं अग्रगण्य असं काम असतं. आमचे दोन्ही माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे, आणि बघा माझ्यावर नितांत प्रेम करण्यापेक्षा साधू संत त्यांच्यावरती प्रेम करतात, यात काही वावगं ठरणार नाही बरं का. आमचे आदरणीय प्रमोद भाऊ असतील, आमचे विजू भाऊ असतील, आमच्या सर्व माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सगळे गावकरी भजनी मंडळ असतील, सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये हे कीर्तन सेवायचं सद्भाग्य आहे. आज आनंदाची गोष्ट आहे, 1 दिवसीय कीर्तन आहे, पण एवढं सुंदर नियोजन, या नियोजनासाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. बघा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य माझे जिवलग मित्र असणारे आमचे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज घायाळ आज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने गायन क्षेत्रामध्ये अतिउच्च नाव असणारे, आपल्याच परिसराचं वैभव असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य विजय महाराज काळे, ते या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. टाळी वाजवा त्यांच्यासाठी, टाळी वाजवा. त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण, आपणा सर्वांचं ज्यांच्यावरती नितांत प्रेम आहे, माझे मित्र
आमचे श्री हरिभक्त परायण पंडित महाराज सोनवणे महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवत चालेल. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर गावातलेच आपला गजर माऊलीचा हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम, एकदा दोघांसाठी जोरदार टाळी वाजवायचा. आणि आज आणखी एक योगायोग म्हणजे माझ्यासोबत आलेले माझे मित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत, उगवतं नेतृत्व आहे आमचे हरिभक्त परायण अभिषेक महाराज पाटील, ते या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. तुम्ही म्हणताल महाराज सगळ्यांसाठी टाळी वाजवायला लावली, आम्ही निघून जातो. तसं नाही, तुम्ही पाहुणे मंडळी आहेत नाही का, गावकरी मंडळी आहेत, तुमच्याही चरणी माझा साष्टांग दंडवत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा अभंग चार चरणाचा अतिशय गोड अभंग. या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. बाबांनो ऐका, याला मृत्यूलोक म्हणतात. जिथं आपला जन्म झाला त्याला मृत्यूलोक म्हणतात. इथं आल्यानंतर कसं राहिलं पाहिजे. मला वाटतं अभंग प्रत्येकाच्या परिचयाचा आहे, प्रत्येकाच्या पाठांतरातला हा अभंग आहे. असं कोणीच माणूस असं म्हणणार नाही की महाराज आमच्या कानपाठ नाही, असं कोणीच म्हणणार नाही. प्रत्येकाच्या कानावरून हा अभंग गेलेला आहे. मला वाटतं प्रत्येकाला हा अभंग ज्यावेळेस मी गायला आहे त्यावेळेस प्रत्येकाला हा अभंग लक्षात आला असावा. बरोबर आहे का नाही? आला ना लक्षामध्ये? हो म्हणा सगळे. हो हां बरं नाही का, त्याचं काय करायचं नाही का. ऐका, या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. बाबांनो ऐका, कसं राहिलं पाहिजे हे महाराज शिकवतायत तुम्हाला. पक्षी अंगणे उतरते ते का गुंतोनी राहते. पक्ष्याचं उदाहरण दिलंय महाराजांनी. अरे ज्या अर्थी पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपण्यासाठी उतरतात, पण ते उद्याची अपेक्षा करत नाहीत. मग आज मिळालं ना पोटभर खायला, बस उद्या म्हणणार नाही ते मला इथं मिळेल म्हणून खायला. महाराज म्हणतात तसं असलं पाहिजे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, ते गुंतून राहत नाहीत. महाराज म्हणतात तसं असलं पाहिजे. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. जोपर्यंत काळ नेला येत नाही, जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत तसं राहिलं पाहिजे. महाराजांना असं वाटलं की हा दृष्टांत यांच्या लक्षात आला नसावा, म्हणून महाराजांनी पुन्हा एक दृष्टांत दिला. अतिशय गोड दृष्टांत आहे. महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. महाराज म्हणतात एखादा पांतस्त आहे, वाट सर्व आहे, तो आला इथे, संध्याकाळी राहिलाय महाराज. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर ज्यांचं घर आहे त्यांना रामराम म्हणतोय. आणि रामराम म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं कसे आराम व्यवस्थित झाला ना तुमचा. म्हणे हो आराम छान झाला, पण मला असं वाटतंय एवढं सुंदर रूम तुमची, मला वाटतं एवढी रूम माझ्या नावची करा, जमन का? हो जमन का? नाही 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 नाही. ऐका, त्याला पांतस्थ म्हणतात, त्याला वाटसरू म्हणतात. महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. तो तुमची आमची वाट पाहत नाही, वेळ झाली की तो निघून जातो. महाराज म्हणतात तैसे असावे संसारी. जर असा जर वागत असेल, असा जर राहत असेल तर महाराज म्हणतात शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. जर असं जर राहिला तर महाराज म्हणतात भीतीच नाही. विठ्ठल विठ्ठल मला वाटते आता तुमच्या लक्षात आला असेल हा अभंग. बघा आपण सर्वजण बहुश्रुत आहोत. महाराज नाशिक जिल्हा आहे, हा सामान्य नाही. हा जिल्हा नाशिक जिल्हा आहे, हा सामान्य नाही. हे निवृत्तीनाथ दादाचा जिल्हा आहे. महाराज किती विशेषता आहे बघा ना. आता वारी आली जवळ, दादाची वारी जवळ आलेली आहे, पण वारीला महाराज आपल्याला वेळ नाही. बरोबर ना? आहे ना? बरोबर ना? महाराज खूप काम आहेत, खूप काम आहेत. ऐका, त्यांच्यासाठी वेळ द्या म्हणजे ते तुम्हाला आम्हाला वेळ देतील, हे लक्षात ठेवा नाही का. त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे आपण. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपाता सांगा. तुम्हाला म्हणावं लागलं का बरं टाळी वाजवा? म्हणावं लागलं टाळी वाजवा? तुम्ही आपसुकपणे टाळी वाजवली महाराज. जर मी एखाद्याचं नाव घेतलं असतं तर तुम्ही टाळी वाजली असती, तुम्ही भजन म्हणलं असतं. महाराज एवढी ताकद माझ्या संतांमध्ये आहे. दादाची वारी आहे. अगं आता आली वारी जवळ, सर्वांना विनंती असेल माझी,
वारी करा, संतांची वारी करा महाराज, देवाची वारी केली पाहिजे. आपण भाग्यवान माणसं आहोत. विठाला विठाला महाराज, याला मृत्यूलोक म्हणतात बघा. जिथं आपला जन्म झालाय ना महाराज, ज्ञानोबा सांगतात, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. याला मृत्यूलोक म्हणतात. ज्ञानोबांनी स्पष्ट सांगून दिलं बघा, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया या परी जिया परी. ऐका ना, याला मृत्यूलोक म्हणतात. इथं आला रे आला की त्याला मरावंच लागतंय, नाही म्हणायला जमतच नाही. बघा, दोन सोहळे तुमचे आमचे, एक जन्माचा आहे, दुसरा मृत्यूचा आहे. बघा काय काय, एक जन्माचा सोहळा आहे आणि एक मृत्यूचा सोहळा आहे. तुम्ही काही जरी म्हणले, तुम्ही नाही जरी म्हणले, तर हे दोन सोहळे होणार म्हणजे होणारच बरं का. तुम्ही सगळे बसलेले सगळे, माझी विनंती असेल, हे आपण विसरून गेलं नाही पाहिजे. मी असं सांगत होतो गुरुजी एकदा, मी म्हातारी हसू लागली मोठ्याने. म्हणलं काय झालं माय? ती म्हणे महाराज मी या गावची नाही. काय म्हणे? मी या गावची नाही. म्हणलं माय तू या गावची असो अगर नसो, तुझे पण हे दोन सोहळे होणार म्हणजे होणार. विठाला विठाला महाराज, जावंच लागतं महाराजला का. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची दे. जन्म झाला की मृत्यू निश्चित. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला, मला वाटतं हे प्रमाण सगळ्याला पाठ आहे बघा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तो तैसा झाला. महाराज म्हणतात उठा उठा जागा, पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. विठाला विठाला हे प्रमाण सगळ्यांचा पाठ आहे बघा. पण महाराज मला तरी असं वाटतंय, आपण सगळेजणांचे प्रमाण जरी पाठ असेल तर या प्रमाणाच्या पाठीमागे सगळ्यांची पाठ आहे हे लक्षात ठेवा. बरोबर आहे का? जर या प्रमाण जर सगळ्यांना पाठ असतं आणि हे प्रमाण जर आपण तुम्ही आम्ही आचरणात आणलं असतं तर आपण महाराज लय भारी राहिलो असतो. म्हणजे आपल्याला कीर्तन जास्त ऐकायची गरज नसती पडली. हे पुन्हा पुन्हा हे इंजेक्शन पुन्हा 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 का द्यावं लागतंय? तुम्ही आम्ही ऐकत नाही म्हणून. विठाला विठाला आता घडलेली 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे. आता तुम्ही काय आमच्या गावाला येणार नाही. माझे चुलते आमच्या जवळचे जरा पाहुणे वारले होते आणि माझे चुलते म्हणले महाराज काही खरं नसतं म्हणे. बघा ना काल मला ही म्हातारी बोलली हो चांगलं म्हणे. म्हणलं बरोबर आहे, काल बोलली महाराज म्हातारी मला. म्हणलं मग बघा ना रात्री ही अशी घटना कानावरती ऐकू आली, वाईट वाटतंय महाराज म्हणे. बघा ना काहीच संबंध नाही म्हणे आणि खऱ्या अर्थाने या जीवाचं काहीच खरं नाही. कोण बोलतं हे असं? आमच्या चुलते. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं अंत्यविधी चालू होता. म्हणे नाही बाबा बस आता राहिलं तेवढं चांगलं राहायचं म्हणे, बस चांगलं वागायचं. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं धन्यवाद देवा. म्हणलं आता आमच्या चुलत्याच्या लक्षात आलंय. आणि काही नाही हो, अंत्यविधी झाला आणि घरी आलो. आणि आता घरी आल्यानंतर म्हणलं आता मी निघतो बरं काय, मला निघायचं लवकर. म्हणे महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगायची. म्हणलं काय?
म्हणे जरा आपल्या शेतामध्ये अडचण आहे म्हणे रस्त्याची. म्हणलं मग? म्हणे काय झालं, अडचण सगळ्यांना आहे पण ते सगळेजण फक्त मला समोर घालायलेत म्हणे. आणि जर माझं जर नाही ऐकलं ना एखाद्याचं कामच करतो. म्हणलं आता स्मशान भूमीमध्ये काय म्हणले तुम्ही? म्हणलं विसरून गेले का? म्हणलं स्मशान भूमीत काय म्हणले? पद्धतीला खाणी चौऱ्यांशी तुम्ही आम्ही सावध होत नाही मायबाप, लक्षात ठेवा. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. सावध त्या गुन्हेगारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा, एक पाहता सायकाची बहने, सावध त्या गुन्हेगारे नभा, सावध त्या गुन्हेगारे नभा, स्मशान वैराग्य म्हणायचं बघा. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे नव्हा. आपण का सावध होत नाही सांगा ना? तुम्ही आम्ही सावध झालो पाहिजे. कारण का सावध काय व्हायचंय? प्रत्येकाला जायचंय हे आपण सावध राहिलो पाहिजे. विठाला विठाला प्रमाण दिलं महाराजांनी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. लक्षात ठेवा जायचे प्रत्येकाला आहे. पण ऐका ना, प्रत्येकाचा नियम वेगवेगळा आहे. कोणी आज जातंय कोणी उद्या जायचंय पण जाणार निश्चित आहे. बरं काय ऐका ना किती गोड आहे. महाराज म्हणतात आया है सो जाएगा राजा रंग फकीर, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़े चला कोई बांध ले जंजीर, ओ कोई बांध ले जंजीर. महाराज म्हणतात प्रत्येकाला जायचंय. आया है सो जाएगा. राजा असो रंक असो फकीर असो प्रत्येकाला जायचंय महाराज. पण आणखी एक पद आहे. महाराज म्हणतात त्याचा नियम आहे. प्रत्येक जण एकाच टायमाला जात नाही. मग महाराज म्हणतात कोई आज गया कोई कल गया, कोई आज गया कोई कल गया, कोई गठड़ी बांध ले खड़ा है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग संसार मुसाफिर खाना है. हे बरोबर आहे का नाही सांगा? कोई आज गया कोई कल गया, कोई गठड़ी बांध ले खड़ा है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. विडाला जवळजवळ मी बरंचसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि सांगितलंही. मला प्रत्येकाला जायचंय महाराज पण तुम्ही आम्ही त्याचा विसर पडलाय महाराज नाही का? प्रमाणे विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. मला वाटतं तुम्ही आम्ही विसरलोत म्हणून हे कीर्तन ऐकायचेत महाराज. आता खरं सांगा आज या त्यांना मुलगा एकच आहे ना? त्यांना एकच मुलगा आहे महाराज. जीवनामध्ये वडील जाणं ही सोपी गोष्ट नाही महाराज. बरं काय बघा कोणाचेच मायबाप राहिले नाही हो, कोणाचेच मायबाप राहत नाहीत हे 100% खरं आहे. पण लक्षात ठेवा ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो. पण मला वाटतं मातीआड गेलेला मायबाप ना एकदा गेलेनं पुन्हा दिसत नाही हे लक्षात ठेवा. विठाला विठाला महाराज ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. आम्ही रात्री सहज गप्पा मारत असताना प्रमोद भाऊ म्हणले महाराज आमच्या जीवनामध्ये फार मोठी हानी झाली हो, आणि एवढी मोठी हानी झाली की ती हानी कधीच भरून निघणार नाही. महाराज आई जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. विचारा ज्याला आई नाही त्याला विचारा. बाप जाणं सोपं नाही महाराज. ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय आहे. मला वाटते आपल्या जीवनामध्ये
तुमच्या आमच्यावरती नितांत निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज सूर्य मावळणार आहे, सूर्य उगणार आहे हे निश्चित आहे महाराज, बरोबर आहे का नाही? सूर्य उगवला, सूर्य मावळणार आहे. पण मला वाटतंय हे जे चिरंजीव आहेत त्यांचे दयाराम भाऊ, मला वाटतं त्यांचा सूर्य दिवसा मावळला हो. मला वाटतंय दुपारी दुपारी दिवस मावळला महाराज, म्हणजे वडील गेले महाराज. ऐका, सगळेजण म्हणले अरे रडू नको रे, आम्ही वडिलासारखे पण वडील नाही. हे रडू नको, आम्ही तुझ्या बापासारखे रे, नको रडू, आम्ही आहेत ना, आम्हाला विचारत जा ना, आम्हाला सांग ना तुझं काय दुःख आहे. अरे असं म्हणणारे भरपूर आहेत, पण खरंच अंतःकरणपूर्वक हे दुःख ऐकून घेणारा मला वाटतं बापाची लक्षात ठेवा. बाप करी जोडी लेकराचे जोडी, बाप करी जोडी लेकराचे जोडी. आपुल्या पुरवणी बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. अरे बापासारखा उदार कोणीच नाही महाराज. बाप झोपडीमध्ये राहतो, पण बापाची एक इच्छा असते, अपेक्षा असते, माझा मुलगा, मी झोपडीत राहिलो पण मी मात्र माझ्या मुलाला झोपडीत राहू देणार नाही. आयुष्यभर राब राबतो महाराज. का? माझ्या मुलाला बंगला निर्माण झाला पाहिजे, बंगला झाला पाहिजे. मी राहिलो झोपडीमध्ये, बघा किती विशेष आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. महाराज म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वाळवणी महाराज खांदी. लक्षात ठेवा, उदार माणसं भरपूर दिसतील, पण बापासारखा उदार नाही महाराज. गुरुजी असा जीव ओळून टाका वाटतो तुमच्यावर. वा वा वा, चाळी जोरदार टाळी वाजवा, चांगली वाजवा. प्रमाणातच असलं पाहिजे, प्रमाणाला चाल कशी असली पाहिजे. हा हा, विठाल विठाल विठाल. महाराज प्रत्येकाला बाप असला पाहिजे महाराज, नाही का? तुम्हा मला बाप आहे महाराज. बाप कसा असला पाहिजे? बाप माझ्या ज्ञानोबऱ्यांसारखा असला पाहिजे. बाप कसा असला पाहिजे? मला वाटते बाप माझ्या तुकोबऱ्यांसारखा बाप असला पाहिजे महाराज. आपल्या लेकराचं हित मला वाटते परमार्थ करणारा बाप असला पाहिजे. ऐका, तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहेत. आज तुम्हाला मला या ठिकाणी ज्या अर्थी बसायला भेटते ना, त्या अर्थी तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहेत. कारण का? आपला बाप पारमार्थिक होता महाराज. ऐका, इथपर्यंत येण्यासाठी मला वाटते मंदिरामध्ये दगड दिसतोय बघा, बरोबर ना? दगड असतात, दगड भरपूर दगड असतात हा. पण ऐका ना, तो पाथरवटा बरोबर ना, जो दगड घरडवत असतो, ऐका, प्रत्येक दगड बघवतो तो. काही दगडांकडे बघतो, काही दगडाकडे जरा नजर टाकत नाही. तो का नजर टाकत नाही माहिती का? त्याला माहिती आहे ह्या दगडाचं आयुष्य जास्त दिवस राहणार नाही. मग चांगला दगड बघतो,
मला वाटतं एवढी सुंदर मूर्ती घडवतो, एवढी सुंदर मूर्ती घडवतो, एवढी सुंदर मूर्ती घडवतो. मला वाटते त्या मूर्तीवरती आपण डोकं टेकण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण जातो, बरोबर ना? जातो का नाही? तुम्ही आम्ही जातो का नाही? मला वाटतं त्या मूर्तीला लगेच आपण दर्शन घेतलं नाही. मूर्तीचं दर्शन आपण लगेच घेतलंच नाही. कारण का? त्या मूर्तीला घडायला वेळ गेला महाराज, म्हणजे का बरोबर ना? मला वाटते तसे ही मूर्ती पण घडवणारी माणसं होते. हा, त्यांनी बऱ्याचशा मूर्त्या घडवल्या महाराज, नाही का? त्यांनी बऱ्याचशा मूर्त्या घडवल्या. मला वाटतं एवढ्या मूर्त्या घडवल्या, एवढ्या मूर्त्या घडवल्या. ऐका, तुम्ही आम्ही प्रत्येकजण जाणार येतं, पण मला वाटतं आपण काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे. महाराज म्हणतात, उत्तमची उरे कीर्ती मागे. सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे आपली कीर्ती काहीतरी शिल्लक, पण माणूस की मात्र कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे. ऐका, कबीर महाराजचं एक पद आहे, इतकं सुंदर जीवन जगा, लोकांच्या आठवणीत तुम्ही आम्ही राहिलो पाहिजे. बघा कबीर महाराजचं एक पद आहे. कबीर महाराज म्हणतात, अरे एखाद्याच्या घरी मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली की सगळेजण म्हणतात, अरे कोणी म्हणतोय मुलगा झाला, कोणी म्हणतोय मुलगी झाली. सगळेजण हसतात महाराज. ऐका, मुलगा झाला, मुलगा पेढे खा पेढे, आणि मुलगी झाली की बोला बोला बरोबर ना, जिलाबी. हे कोणी कुठून आणलं काहीच माहित नाही बरं का. आणखी म्हणजे मुलगा झाला की पेढे, ते बरोबर आहे. ज्या वेळेस एखादा माणूस जिलाबी वाटायला त्यावेळेस लगेच समजून जायचं काय झालंय, मुलगी झाली. काय कुठून आणलंय काही मला माहित नाही. बघा कबीर महाराजांचं पद आहे. महाराज म्हणतात, अरे मुलगी झाली की लोक आनंद व्यक्त करतात, मुलगा झाला की आनंद व्यक्त करतात, सगळेजण हसतात, पण रडते मात्र ते लेकरू रडते, लक्षात ठेवा. कबीर महाराज म्हणतात याला महत्व नाही. कबीर महाराज म्हणतात एवढं सुंदर कर्म करा. ऐका, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. चदरिया चदरिया जी जी रे जी, राम रस पीली चदरिया जी रे जी. अरे काय काय पद आहेत महाराज कबीर महाराजांचे. कबीर महाराज म्हणतात, ऐशी करणी कर चलो हम हसे जग रोए. अरे शेवटच्या अंतकाळाला तुम्ही आम्ही हसलो पाहिजे. ऐसे कहो न करा काही, 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 ऐसे कहो न करा काही. पुढे नाही नाच जाणार, पुढे नाही नाच जाणार, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत. टाळी वाजवायला महाराजांसाठी. वा, मी काय सांगत होतो तुम्हाला आता, हा याच्या अगोदरचं काय सांगत होतो तुम्हाला मी, हा?
तुला कसं आणलं इथं नाही का आईशी करणे कर चलो हम हसे जग रोय. तुमच्या आमच्यासाठी हे जग रडलं पाहिजे महाराज. नाही रडू द्या हो. तुम्ही म्हणाल महाराज नाशिक जिल्हा रडला पाहिजे. हो नाशिक जिल्हा रडला पाहिजे. तुम्हाला महाराज एवढा मोठा नाशिक जिल्हा आहे हां ते रडेल का आमच्यासाठी. पण नाही रडू द्या. कमीत कमी निफाड तालुका तरी रडला पाहिजे. बरोबर ना. कमीत कमी निफाड तालुका रडला पाहिजे. बरं जाऊ द्या नाही रडू द्या निफाड तालुका पण कमीत कमी आपलं बरोबर ना एवढी पंचकृषी तरी तुमच्या आमच्यासाठी रडली पाहिजे. एवढं तरी कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज पंचकृषी आहे लय मोठी आहे आमची. बरं जाऊ द्या नाही म्हणलं तरी कमीत कमी आपलं आपलं गाव तरी रडलं पाहिजे. तुम्ही मला काय म्हणा ते काय गावाचं काय गाव कुठं रडत असतं का. गाव कुठं रडत असतं का आपल्यासाठी. बरं नाही रडू द्या कमीत कमी भावकीतले लोक तरी आपल्यासाठी रडले पाहिजे. हो एवढं तरी कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. महाराज तुम्ही मला महाराज काय सांगावं भावकी. जाऊ द्या भावकी नाही रडली तरी चालेल पण कमीत कमी पत्नी तरी रडली पाहिजे आपल्यासाठी. एवढं तरी चांगलं कर्म केलं पाहिजे नाही का. ऐसे का हो न करा काही. मला वाटतंय पत्नी हे माणसं तुम्हाला कुठपर्यंत लक्षात ठेवतील माहिती का. जोपर्यंत आपण त्यांच्या कामी आहे तोपर्यंत. ऐका एखाद्याचं काम असू दे आपल्याकडं या 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 इथे बसा इथे बसा बसले बुवा. कसं काय आलं ते काही नाही थोडंसं काम होतं बरोबर ना. काम झालं की मग समोरून दिसलं की हे लगेच साईड कर लगेच नको नको त्याच्या समोर पण जायचं नको. अरे हे आम्हाला कुठपर्यंत लक्षात ठेवतील. ऐका हे आम्हाला काम आहे तोपर्यंत लक्षात ठेवतील. हे मी सांगत नाही बरं महाराजांचं सांगतोय मी. हे माझ्या मनाचं सांगत नाही पण लक्षात ठेवा. अरे जर पारमार्थिक अंगाने जर जीवन जगलो आपण तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गेल्या दिगंबर विश्वर विभूती. गेल्या दिगंबर विश्वर विभूती. दिगंबर ईश्वर विभूती. गेल्या दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिराच्या कीर्ती जग माझी. राहिराच्या कीर्ती जग माझी. हो राहिराच्या कीर्ती जग माझी. राहिराच्या कीर्ती जग माझी. अवतार तुम्हाला या करना. टाळी वाजवा बाबासाठी. किती उत्तम प्रमाण दिलं आमच्या उत्तम बाबाने आहे का ना. एक नंबर बर काय. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जग माझी. हो राहिल्या कीर्ती जग माझी. विठ्ठला लक्षात ठेवा एवढं सुंदर जीवन जगलं पाहिजे आपण बाबा. हा आपल्याला कोणतरी स्मरणात ठेवलं पाहिजे. कोणीतरी आठवणीत आम्हाला ठेवलं पाहिजे. आज त्यांच्या हाताने जेवढ्या काही मूर्ती घडलेल्या आहेत बरोबर आहे का नाही. त्यांच्या हाताने जेवढ्या त्यांनी मूर्ती घडवलेल्या आहेत ते कुठपर्यंत राहतील त्या मूर्ती. सांगा ना कुठपर्यंत राहतील. हवा आपण जाऊ आजा जाईल पंजा जाईल बाप गेला मसना नाही का. देखत देखत नातू पंतू थोडीच तैसा झाला पण त्या मूर्ती काही होणार ते लक्षात ठेवा. मला वाटतं आता वडील गेले पण ज्यावेळेस त्यांचे चिरंजीव ज्यावेळेस दर्शनाला जातील ना त्या मंदिरात ज्यावेळेस त्यांना ती मूर्ती दिसेल ना त्यांना ती मूर्ती दिसणार नाही त्यांना आपल्या बापाची मूर्ती दिसेल हे लक्षात ठेवा. एवढं सुंदर जीवन जगलं पाहिजे. वा वा या प्रमोद भाऊ विडाला विडाला इतकं सुंदर जीवन जगलं पाहिजे. बस बघा आता बरंचसं सांगितलं तुम्हाला मी. एवढं सुंदर जीवन जगा. अरे लोक आठवणी ठेवतील यात नवल नाही महाराज. देवाने आम्हाला आठवणी ठेवलं पाहिजे. अरे देव आठवणी ठेवेल यासाठी काय केलं पाहिजे. संतांची जवळीकता आम्ही केली पाहिजे महाराज. मग जवळीकता संतांची केल्यानंतर मला वाटतं कमीत कमी संत सांगतील तसं तरी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐका संत सांगतील तसं आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं संत महात्मे आम्हाला उपदेश करत असताना बघा संतांचा एक विचार आहे. जे उच्च प्रतीचे काही माणसं असतील उपदेश करत असताना ज्याचा जसा अधिकार आहे त्या पद्धतीने महाराज उपदेश करत असतात. बघा ना विशेषाला विशेष होऊन उपदेश करतायत. सामान्याला सामान्य होऊन उपदेश करतायत.
मला वाटतंय विशेषाला सामान्य होऊन जर उपदेश केला तर विशेषांच्या लक्षात राहणार नाही. सामान्याला जर विशेषासारखा जर उपदेश केला तो त्यांच्या लक्षात राहणार नाही. मला वाटतं जे जसा येईल त्या पद्धतीने महाराजांनी सगळ्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला. पण आज ज्यावेळी शांतीब्रह्म एकनाथ महाराज उपदेश करतायत तो विशेष उपदेश आहे महाराज. आणि उपदेश सांगत असताना महाराज म्हणतात प्रपंचामध्ये कसं राहिलं पाहिजे अभंगाच्या प्रपंच. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी मेरा एक ही दिल है विठाला विठाला. मला वाटतं तुम्हाला हे प्रमाण लक्षात आलंय बघा. नाथ महाराज सांगतात बाबा प्रपंचात कसं राहिलं पाहिजे. ऐका, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. अरे पक्षी जर अंगणामध्ये आल्यानंतर जर गुंतून राहत नसतील तर मला वाटते तुम्ही आम्ही प्रपंचात गुंतून राहिलं नाही पाहिजे. अहो कसं आहे बघा ना, एक महाराजांचं पद आहे बघा. महाराज म्हणतात किती गोड आहे विशेष करा. ऐका हा बरं, हा इकडे करा आता. आका किती विशेष आहे. चार दिनों की प्रीत जगत में 4 दिनों का नाता है. 4 दिनों की प्रीत जगत में 4 दिनों का नाता है. आता ऐका. पलकों के पड़ते पड़ते सब नाते मिट जाते हैं. 4 दिनों की प्रीत जगत में 4 दिनों का नाता है. पद आहे महाराज लक्षात ठेवा. हे कबीर महाराजांचे पद आहे. महाराज म्हणतात अरे ऐका ना, याच्यामध्ये राहतोत आपण, प्रपंचामध्ये राहतोत आपण, पण प्रपंचाचा स्पर्श तुम्हा आम्हाला लागला नाही पाहिजे बघा. जर गुंतून राहिलो ना तर कसं होतं माहिती आहे का. ऐका ना, जे जे गुंतून राहिले त्यांना शेवटच्या काळाला दुःखच प्राप्त झालं बघा. अहो तुम्ही आम्ही सोडून द्या, बरोबर आहे ना, तुम्ही आम्ही सोडून द्या. मला वाटतंय रामप्रभू देव आहे नाही का, देवाचा बाप राजा दशरथ आहे, बरोबर ना. मी म्हणतो कर्म कोणाला सोडत नाही बघा. ऐका, पत्नी तिचं नाव माता सीता माता आहे. मला वाटते राजा दशरथ, मला वाटते राजा रावण आहे. मला वाटते तुमच्या आमच्याकडे किती संपत्ती हो.
लय झालं 2 प्लॉट असतील, बरोबर ना? लय झालं 2 कोटी रुपये आपल्या बँकेत असतील, बरोबर ना? 2 कोटी हो म्हणा ना सगळे, येतील बाबा येतील, हो म्हणा सगळे, बरोबर ना? 2 कोटी, 2 प्लॉट असतील, 4 प्लॉट असतील, याच्या व्यतिरिक्त काही ऐका सांगा ना. सोनं असेल, किलोभर सोनं असेल, बरोबर ना? काहीकडे विटा असतील, बरोबर ना? पण महाराज म्हणतात, अरे ऐका, ज्याच्याकडे एवढी संपत्ती होती, तू काय म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. महाराज मी असं करेल, मी तसं करेल, असं करून करून तो निघून गेला. पण महाराज त्याला त्याचा आनंद मिळाला नाही हो, प्रपंचापासून त्याला आनंद मिळाला नाही. मला वाटतं राजा दशरथ आहे, ऐका, शेवटच्या काळामध्ये महाराज कर्म खूप विशेष असतं, लक्षात ठेवा. ए कैकई, ए सुमंता, ए कौशल्या, ते बघ ते भिंतीवरचं चित्र काय सांगतंय मला, ते बघ ते काय सांगतंय बघ, ते बघ तो श्रावण बाळ काय म्हणतो बघ, बघ ते श्रावण बाळाचे मायबाप काय सांगतेत बघ मला. हा राजा, जसं आम्ही पुत्रवियोगाने मरतो ना राजा, तसं तुला पण मरावं लागणार आहे. बघ आता बघ ते चित्र मला सांगतंय. मला वाटतंय ते भिंतीवरचं चित्र, मला वाटतं नुसतं राजा दशरथाला नाही दिसलं बरं, राजा दशरथाला दिसणार नाही. मला वाटतं भिंतीवरचं स्वच्छ चित्र जर दिसावं अशी अपेक्षा असेल, भिंतीवरचं चित्र चांगलं दिसावं असं जर अपेक्षा असेल, तर मला वाटते चांगलं चित्र तयार करा स्वतःचं, म्हणजे चांगलं चित्र तुम्हाला मला पाहायला मिळेल. बरोबर, तुमचं आमचं चरित्र चांगलं असलं, तुमचे आमचे विचार चांगले असले की अंतकाळाला कसेही चित्र दिसणार नाही. अरे अरे काळा कुट्ट माणूस आला, तो काळा कुट्ट दिसणार नाही. दिसणार नाही, आला आणि गेलं गे, बरोबर ना? आला दिसतंय का काही तुम्हाला? बघा काही काही बाया विचारतात, आता ते शेवटचं काळ असतो, काही दिसतंय का तुम्हाला, काय दिसतंय तुम्हाला? बाई आता तिला नुसतं जायची घाई असते, तिला काय दिसणार सांगा ना? हे काही न दिसण्यापेक्षा मला वाटते आपण स्वच्छ असलं पाहिजे आपलं मन. बघा ना, कर्मे श्रीरामा वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. मला वाटते त्या प्रपंचाने कोणालाच आनंद दिला नाही हो. केलं कर्म झाले त्याची भोगाने, केलं कर्म झाले त्याची भोगाने, लक्षात ठेवू नका. महाराज म्हणतात केले कर्म झाले तेची भोग आले. चकार अर्थ सांगितला बरं, तेची भोग आले, उपजले मेले आयशे किती किती सांगावं सांगा ना. चकार अर्थ आपण म्हणतो तुम्ही आले पाहिजे, बरोबर ना? आमचा कार्यक्रम आहे बरं का, तुम्ही आले पाहिजे. आणि काही काही म्हणतात हे बघा आमचा कार्यक्रम आहे बरं का, तुम्ही आलेच पाहिजे, बरोबर ना? हा आग्रही लक्षात ठेवा. महाराज म्हणतात केले कर्म झाले तेची भोग आले. बघा प्रपंचाने कोणालाच आनंद दिला नाही महाराज. अरे संतांना आनंद दिला नाही, देवाला आनंद दिला नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहेत ना. विठाला विठाला विठाला. बघा लक्षात ठेवा, ऐका, ज्या रामप्रभूला सकाळी राजसिंहासनावर बसायचे त्या रामप्रभूला सकाळी वनवासाला जावं लागते, बरोबर का? ऐका ऐका, प्रपंच सांगतोय तुम्हाला मी, प्रपंच सांगतोय. प्रपंचामध्ये जास्त गुंतून राहू नका. प्रपंचातलं काम झालं की निघून जायचं, लक्षात ठेवा. ऐका, तुम्हाला महाराज लगेच प्रपंचातलं काम आटोपलं, मुलाच्या ताब्यामध्ये तो प्रपंच द्यायचा, बरं का? माझ्या मायांनो, सुनाच्या ताब्यात तो प्रपंच द्यायचा. बाई आता आम्हाला 4 धाम यात्रा करू दे. नाही तुम्ही म्हणता महाराज मग प्रपंच द्यायचा ताब्यात निघून जा. तसं नाही म्हणत मी. तव तू आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय, चुकू नको. आपलं सोहित काय सांगा ना, स्वतःसाठी काय? आतापर्यंत आपण प्रपंच केलाय, स्वतःसाठी काय? ऐका, रामप्रभूला त्या प्रपंचाने आनंद दिला नाही. बघा ना, रामप्रभूला सकाळी राजसिंहासनावर बसायचे, संध्याकाळची वेळ आहे, बाबाचं दर्शन घेण्यासाठी रामप्रभू निघाले. विचारलं बाबा कुठे आहेत? म्हणे कैकई मातेच्या महालामध्ये आहेत. जाऊन बघतायत तर बाप धरणीवर पडलेला आहे, रडतोय त्या माईसमोर. बाबा काय झालं? बाबा बोलत नाहीत. आई, हे आई का, मग सांग ना माझ्या बाबाला काय झालं? महाराज कैकई माता बोलत नाहीत. सुमंत काका उभे आहेत. काका, हो काका, तुम्ही तरी सांगा ना माझ्या बाबाला काय झालंय. ऐका ऐका बरं का. त्यावेळेस कैकई माता म्हणते रामा ऐक ना, अरे
2 वचन मागितले रे, आणि 2 वचन हे पूर्ण करू शकत नाहीत. नसेल पूर्ण करायचे तर राहू दे. तेव्हा कैकई मातेला रामप्रभू सांगतात, मा हे मेरा रघुकुल आहे आणि रघुकुलाची रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई, जान जाए पर बचन न जाए. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय जय. रघुकुल रीत सदा चली आई, जान जाई पर बचन न जाई. ऐक ना, जीव गेला तरी चालेल, पण आई तुझे वचन पूर्ण करण्याचं काम बाबा करतील. सांग आई तुझं वचन काय? ती म्हणे, रामा काही नाही रे, एका वरामध्ये मी माझ्या भरताला राज्यपद मागितलं. बरं, दुसऱ्या वरामध्ये तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, खरंच मी भाग्यवान आहे. आई माझा जन्म कौशल्य मातेच्या पोटी नव्हता व्हायला पाहिजे ग, कौशल्य मातेच्या पोटी नव्हता व्हायला पाहिजे. अगं आई, खरं तर माझा जन्म तुझ्या पोटी व्हायला पाहिजे होता. आई तुला माझं सोहित कळतं ग, तुला माझं हित कळतंय. मला वाटतं तुम्ही झोपले नाही ना, तुम्ही झोपले ना. हे राम प्रभू बोलतात ना, लक्षात ठेवा. आई माझा जन्म तुझ्या पोटी व्हायला पाहिजे होता. आई तुला माझं हित कळतंय. आई तू फक्त अयोध्येपुरतं राज्य तुझ्या भरताला मागितलं, पण सगळं वनाचं राज्य आई तू मला दिलंस ग. मी खूप भाग्यवान आहे. खरं सांगा, असा जर एखादा मुलगा असता आता अशा काळामध्ये, आणि अशी जर माय असती, तर त्याने नक्की बंदूक घेऊन तिला उडवलं असतं महाराज. बरोबर आहे का नाही सांगा ना. ऐका, दुसऱ्याचं घर स्वतःच्या ताब्यात घेतो त्याला रावण म्हणतात. दुसऱ्याचं घर स्वतःच्या ताब्यात घेतो त्याला रावण म्हणतात, आणि स्वतःचं घर स्वतः तयार करतो त्याला राम म्हणतात. त्याला राम म्हणतात, लक्षात ठेवा. अरे कोणाचंही चरित्र आदर्श होत नाही महाराज. चरित्रम रघुनाथस्य शतकोटी परविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. प्रभूचे चरित्र वंदनीय आहे. चरित्र प्रभूचं मला वाटतंय आचरणीय असं चरित्र रामप्रभूचं आहे महाराज. मला वाटतं, ऐका ना, बघा आईकडे जातात, आई मी वनवासाला जाणार आहे ग सकाळी. पत्नीला म्हणतात, अगं सीते मी उद्या सकाळी वनवासाला जाणार आहे. मला वाटते पत्नी म्हणते, मालक जर एवढी मोठी अयोध्या आहे, जर या अयोध्येमध्ये जर तुम्ही नसाल तर मला या अयोध्येत माझं काय काम आहे? ज्या अयोध्येत रामच नाही त्या अयोध्येत माझं काय काम आहे? ही अयोध्या आहे, ही अयोध्या आहे. जर ह्या अयोध्येमध्ये जर राम नसेल तर काय बाकीचं काय काम आहे सांगा ना. राम नसला की तुमचं आमचं काहीच काम नाही, लक्षात ठेवा. मला वाटते तेच रामप्रभू, त्या रामप्रभूला मला वाटते प्रपंचाने आनंद दिला नाही महाराज. ती पद आहे, किती गोड पद आहे ऐका. बिदना तेरे लेख किसी के, बिदना तेरे लेख किसी के, समझ जाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिया, बन को जाते हैं. ओ एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाला कष्ट उठाता है. जन जन के प्रिय राम लखन सिया, बन को जाते हैं. ओ बिदना तेरे लेख किसी के. लक्षात ठेवा. म्हणून तर महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते. लक्षात ठेवा, जे जे प्रपंचामध्ये गुंतले ना त्यांना त्रास झाला महाराज. मग जर तसं जर असेल तर महाराज म्हणतात पक्षी अंगणामध्ये उतरतात, त्यांच्यासारखं राहिलं पाहिजे. कुठपर्यंत महाराज म्हणतात, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी,
संसारे जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत काळ दूर आहे ना तोपर्यंत असं असलं पाहिजे. हे माझं नाहीच, माझं माझं आहे बघा, हे माझं नाही, हे आपली अंतकरणातली भावना पाहिजे. महाराज स्पष्ट तुकोबारांचं प्रमाणे महाराज म्हणतात तुम्ही आम्ही मुक्तच होतो, फक्त माझं, मुलगा माझा, नातू माझा, घर माझं, प्रपंच माझं, गाडी माझी. महाराज म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे मा. बरोबर ना? हे माझं म्हणलं की दुःख आहे बघा. विठाला विठाला विठ्ठला संसारे ऐसा झालो सिंद. संसारे ऐसा झालो सिंद. माझे वाढवणी माया कृष्णाचा बांध. माझे वाढवणी माया कृष्णाचा बांध. कैसा वाढवणी माझे. ऐका ना, मी हे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ना, नाही का? मी काय म्हणलो तुम्हाला, ह्या सगळे हे जे प्रमाण आहे, या प्रमाणाचं सगळं स्पष्टीकरण आहे. गुंतलो महाराज तुम्ही आम्ही, आणि गुंतल्यामुळे तुम्हाला दुःख आहे. विठाला विठाला गुंतलं नाही आपण, तुम्ही आम्ही गुंतलो नाही की काही होत नाही. महाराज म्हणतात कसं असलं पाहिजे, तैसे असावे संसारी जोरवरी प्राचीनाची दोरी. काळ तुमची आमची वाट पाहतोय महाराज. गडे गडे काळ वाटयाची पाहे, गडे गडे काळ वाटयाची पाहे, गडे गडे काळ वाटयाची पाहे. गडे गडे काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरी घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, तुमची आमची वाट पाहतोय महाराज काळ. किती काळ, किती वेळ आणखी. महाराज लक्षात ठेवा, जर गुंतलो आपण संसारामध्ये तर गुंतूनच राहणार. अरे लक्षात ठेवा, हे आपण विसरून जाणार आहेत बघा. लक्षात ठेवा, एक दिवसचा प्रसंग आहे महाराज. त्याला अलेक्झांडर म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला? अलेक्झांडर. मराठीत म्हणतात का? काय माणसं आहे ते. हां, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला अलेक्झांडर, आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला सिकंदर म्हणतात. सिकंदर. एकदा सिकंदर आला महाराज, या गोंदेगावमध्ये सिकंदर आला, आणि काही साधू संत मंडळी नाचू लागली. वा वा, सिकंदर आया, सिकंदर आया, सिकंदर आया. तो सिकंदर म्हणतो, अरे यार, साधू संतांनी देव आल्यानंतर नाचलं पाहिजे ना, नाही का? कोणी एखादा साधू आल्यानंतर नाचलं पाहिजे. मी तर राजा आहे, मी आल्यानंतर का नाचताय ते? त्यावेळेस त्या सिकंदर विचारायला गेला साधू संतांना, ए साधू संत मंडळी, म्हणे काय तुम्ही एवढं का नाचताय मी आलो तर? त्यांनी सांगितलं काहीच नाही म्हणे महाराज. राजे, आमची एक विनंती आहे तुम्हाला. म्हणे काय? ऐका, हे आमचे कपडे फाटलेले येतं. म्हणे बरं, आता काही दिवसामध्ये आमचा शेवट होणार आहे आणि तुम्ही पण वर जाणार आहेत. म्हणे बरं, पण एक करा, फक्त जाता जाता एवढी सुई घेऊन जा. काय काय काय? एवढी सुई घेऊन जा. तो सिकंदर म्हणतो, तुम्ही सकाळी सकाळीच, म्हणजे सकाळी सकाळीच तुम्ही मला म्हणाले, तुम्ही बाकी नका डोक्यात घेऊ, तुम्ही सकाळी सकाळी मला असं काय बोलताय? म्हणजे तुम्ही सुई घेऊन जा. सुई कशी घेऊन जाताय सांगा ना. म्हणजे इथून काहीच घेऊन जाता येत नाही, तर तुम्ही म्हणता सुई घेऊन जा. तेव्हा साधून दिलेलं उत्तर अतिशय गोडे. साधू म्हणतो, मग राजा ऐक ना, सगळं जग जिंकलंस रे म्हणे तू, सगळं जग जिंकलंस, या संपत्ती पाहिजे सगळं जग जिंकलंस, आणखी किती जणाला मारणारे सांग ना तू. एवढं जिंकलंस तू, सगळं जग जिंकलंस, खरं सांग सोबत घेऊन काय जाणार आहेस? येणे एकले हो जाणे हे शेवटी, येणे एकले हो जाणे हे शेवटी.
आपण एकटेच ना, आणि जाणारही आपण एकटे. मला वाटतं आपलं कल्याण होण्यासाठी भगवान परमात्म्याचे पाय धरले पाहिजे. विठाल विठाल खरं सांगा, त्या सिकंदर राजाने काय सांगितलं माहिती का? सिकंदर राजाला तिथं लक्षात आलं. सिकंदर राजाने सांगितलं, ऐका माझी विनंती आहे म्हणे तुम्हाला सगळ्यांना, ज्यावेळेस मी मरण ना म्हणे, ज्यावेळेस मी मरण त्यावेळेस माझे हात बांधायचे नाही. माझे हात बांधायचे नाही, माझे हात मोकळे सोडायचे. का माहिती आहे का? जगाला कळलं पाहिजे सिकंदर राजाने सगळं जग जिंकलं, पण सोबत मात्र काहीच घेऊन गेला नाही, रिकाम्या हाताने गेला नाही. येणे एकले हो हे शेवटी. विठाल विठाल शेवटचं उदाहरण सांगतो आणि समोरच्या चरणाचा विचार करू आणि लगेच आपण सेवा संपू. आहे का? महाराज कसं राहिलं पाहिजे प्रपंचामध्ये? तुम्हाला चिक्कू माहिती आहे का? चिक्कू 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 ओ एक लक्षात द्या, चिक्कू माहिती आहे ना? जर चिक्कू फोडायचा म्हणलं ना गुरुजी, चिक्कू जर फोडायचा म्हणलं की त्याला हातोडीने फोडावं लागतं. बरं हां, हातोडी. माझी विनंती असेल बघा, प्रपंचामध्ये कसं राहायचं जर हे जर लक्षात येत नसेल तर त्या चिक्कू सारखं राहिलं पाहिजे. फक्त चिक्कू नका हो बाबा, चिक्कू सारखं वागू नका, फक्त चिक्कू सारखं राहिलं पाहिजे. ऐका, सत्यवादकारी संसार सफळ लिप्त कमळ जळी जळी अधिक प्रमाण लय भारी दिलं बरं काय, पण आणखी माझी गाडी इथपर्यंत यायची. एक नंबर प्रमाण दिलं महाराज. आता ऐका बरं का, किती गोड प्रमाण आहे. ऐका, सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे. ऐका ना, कमळ पाण्यामध्ये राहतं महाराज, बरोबर ना? कमळ पाण्यात राहतं, पण पाण्याचा थोडासाही स्पर्श लागू देत नाही. ही एक प्रमाण आहे. किती गोड प्रमाण आहे. ऐका, आता आणखी पुढं सांगतो मी. ती चिक्कू बघा, फुलामध्ये असतो तेव्हाही तो काय असतो? चिक्कूच असतो. बोला लवकर. हा, चिक्कूच असतो. बरं, आणखी थोडा मोठा झाला तरी काय असतो? चिक्कूच असतो. आणखी थोडा मोठा झाला तरी ते काय असतो? चिक्कूच असतो. आणि पिकल्यानंतरही चिक्कूच असतो. बरं, त्या चिक्कूमध्ये काय असते? बी असते बघा. ज्यावेळेस चिक्कू पिकला, ज्यावेळेस आपण ती चिक्कू फोडू ना, फोडल्यानंतर महाराज ती बी अलगद बाहेर निघून जाते आणि तो चिक्कू, तो गर आहे ना, एका ठिकाणी राहतो, पण ती बी अलगद निघून जाते. महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी. बरोबर ना? कसे? तैसे असावे संसारी म्हणजे कसं? आलिप्त कमळ जळी जैसे. तसं असलं पाहिजे महाराज. आणि जर तसं आम्ही जर राहिलो ना, तर मला वाटतं या दुःखाचा लवलेशही आम्हाला लागणार नाही महाराज, अजिबात नाही. महाराज म्हणतात, वस्ती कर वस्ती आदा वस्ती कर वस्ती आदा वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आदा वस्ती कर वस्ती आला प्राप्तकारी उठून गेला प्राप्तकारी उठून गेला तैसे आसावे संसारी तैसे आसावे संसारी मोठ्या प्रमाणे भजन करा. याद करा सगळे, वरती याद करा सगळे. विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा जय
पाहिजे. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. महाराज म्हणतात तैशी असावे संसारी जो वरी प्रार्थनाची दोरी. जसा वस्ती कर जसा पांतस्त येतो महाराज तुमच्या आमच्याकडे राहतो सकाळी निघून जातो. मला वाटतं तुम्ही आम्ही तसं राहिलं पाहिजे. जर तुम्ही आम्ही जर तसं राहिलो तसं जर वागलो तर त्रास होणार नाही बरं. प्रपंचामध्ये अजिबात त्रास होणार नाही. मला वाटतंय अशी पाखरे बघा किती गोडे गोडे अशी पाखरे आणि स्मृती ठेवून जाती अशी पाखरे. गाणं वगैरे काय ही कविता आहे पण ऐका ना. अशी पाखरे आणि स्मृती ठेवून जाती अशी पाखरे. आठवण ठेवून जातात महाराज. आठवण ठेवून जातात हो लक्षात ठेवा. अशी आठवण राहिली पाहिजे बरं. असं जगलं पाहिजे प्रपंचामध्ये. अरे प्रपंचामध्ये जगत असताना कोणीच तुम्हाला कोणी काही म्हणलं नाही पाहिजे बघा. एवढं जरी राहिलो आपण तरी मला वाटतंय आणखी एक प्रमाण सांगतो. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. मला वाटतंय फुल तोडल्यानंतर त्याचा सुगंध कायम राहतो बरं लक्षात ठेवा. फुलाचं झाड आलं ना फुलाचं झाड आलंस ना फुलाचं झाड एखादं फुलाचं तुम्ही फुल तोडून टाका त्या झाडाजवळ जरी गेलं फुलं नसू द्या महाराज पण सुगंध मात्र कायम राहतो. मला वाटतं तसं बाबाचं जीवन आहे लक्षात ठेवा. तसं बाबाचं जीवन आहे महाराज. हां वाजवा जरा टाळी चांगली वाजवा. हां महाराज एक उत्तम पारमार्थिक होते महाराज आणि उत्तम भजनी होते महाराज ते. हां भजन एक भजन दोन्ही भजनच असायचं त्यांचं महाराज. मला वाटतं आम्ही असताना चौकडीच्या आहे ना बरं. हां प्रमाण अशी म्हणली पाहिजे. प्रमाण त्यांना ते चौकडीचे प्रमाण खूप आवडायचे महाराज. हां आणि ते कोणी म्हणू शकत नाही तसे प्रमाण ते महाराज. आणि का बाबा म्हणतात ज्यांचा पाठ आहे नाट त्यांचा कीर्तनात असतो थाट महाराज. हां नाट पाठ असले की कीर्तनात थाटच असतो महाराज. बरोबर आहे का नाही. असं वातावरण असते महाराज. म्हणून आपण इतकं सुंदर जीवन जगलं पाहिजे. बाबाने जीवन जगले महाराज सोबत नाही का. पण मला वाटते बाबा उत्तम पारमार्थिक होते. त्याहीपेक्षा ते उत्तम पिता होते महाराज. वडील होते महाराज नाही का. बाप असलं पाहिजे महाराज. मग अशी बोलून गेलो एक प्रमाण सांगेल तुम्हाला. महाराज म्हणतात कसा बाप असला पाहिजे ऐका. जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप याचा वंश मुक्ती सन्यावा याचा वंश मुक्ती सन्यावा कोणा येता हरले बाप ज्ञानदेवा माय बापा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सन्यावा. महाराज बाप असला बाप कसा असला पाहिजे. बाप पारमार्थिक असला पाहिजे महाराज. जीवनातून बाप निघून गेला की संपलं महाराज. त्याचं सगळं संपून जातं बघा. बघा तुम्हाला पेंडी माहिती का. पेंडी कडब्याची पेंडी सगळ्यांना माहिती बघा महाराज. पेंडी कुठपर्यंत एकत्र असते माहिती का. जोपर्यंत तिला आळा आहे तोपर्यंत. आणि एकदा का आळा तुटला रे तुटला की महाराज म्हणतात बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा तृण रानो माळा पांगले से तृण रानो माळा पांगले से बांधल्या पेंडीचा सुटला से महाराज. एकदा का त्या आळा तुटला रे तुटला तर ती विस्कुटून जाते लक्षात ठेवा. मला वाटतं तसंच असतं महाराज. एकदा का जीवनातला बाप निघून गेला की तो आळा थोडासा निसटतो बघा. मला वाटते पारमार्थिक घर आहे हे. मला वाटते पारमार्थिक जर घर असेल तर हा आळा निसटला जरी असेल तरी हे पाळा पाचला मागला वेगळा होणार नाही लक्षात ठेवा. मला वाटतं या बहिणींना एक अपेक्षा आहे. आता बहिणी आहेत ना त्यांना बहिणी आहेत त्यांना आता लक्षात ठेवा. मला वाटतं हे जे भाऊ आहेत ना दयाराम भाऊ
आता मला वाटतंय बापाची जागा आता तेच घेणार बघा. ऐका, बहीण यायची म्हणलं, मुलगी यायची म्हणलं की बाप सकाळी दिदी किती वाजता येशील तू? बाबा मी 12 वाजेपर्यंत येणार बघा. मला वाटतं 12 वाजता तो बरंच पट्ट्यावर जाऊन उभा राहतो. बाप तिथं जाऊन उभा राहतो का? माझी दिदी येईल म्हणून. महाराज प्रत्येक गाडी 12 वाजल्यानंतर जेवढ्या काही बसेस येतील त्याच्यामध्ये आपली लेक बघणार महाराज. बाप लेक काय लेक बघणार. मला वाटतं पहिली गाडी आली त्या गाडीमध्ये लेक उतरत नाही, मग तो बाप त्या गाडीवाल्याला शिव्या देतो का नाही सांगा बरं? बाप शिव्या देतो, हां माझी लेक इथून याची ह्या गाडीतूनही उतरली नाही. खरं सांगा, मला वाटतंय गाडीमध्ये बसली नाही म्हणून उतरली नाही का बसली तरी उतरली सांगा बरं? बसली नाही ना, उतरण कशी? पण मला वाटते बाप शिवी देतो त्या गाडीवाल्याला, पण मला वाटते बापाचं प्रेम असतं हे लक्षात ठेवा. बापाचं प्रेम असतं. दुसरी गाडी येते, तिसरी गाडी येते. मला वाटते आता अशा भरपूर गाड्या येतील महाराज, बरोबर ना? अशा भरपूर गाड्या येतील, भरपूर गाड्या जातील. त्या गाडीमध्ये एका गाडीमध्ये ताई बसणार मला वाटतं ही ताई बसणार, पण या ताईची वाट पाहणारे बाप मात्र नसणार हे लक्षात ठेवा, बरोबर ना? पण माझी विनंती असेल या दादाला, या भावाला माझी विनंती असेल, आता बापाची जागा तुम्हीच घ्यायची. आपल्या बहिणीला कधीच बापाची आठवण येईल असं कधी बापाच्या आठवण आल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येईल असं कधीच वागू नका, नाही का? बापाचं असं वाटलं पाहिजे बास बाप गेला पण आणखी माझा बाप जिवंत आहे असं वाटलं पाहिजे, लक्षात ठेवा. मला वाटतं बहीण भावाने मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत प्रेमाने राहिलंच पाहिजे. माझी विनंती असेल बघा. अरे मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत प्रेमाने राहाच, पण मायबाप जिवंत नसतानाही प्रेमाने राहिलं पाहिजे बघा. काय होतंय माहिती का? बाप गेला आई गेली की बस त्यांचं नातं तुटून जातं. पण असं करू नका. अरे किती जरी श्रीमंत बहीण असली तरी तिला असं वाटतं दिवाळीला मात्र माझ्या भावाने नक्की न्यायला आलं पाहिजे. बघा भगवान परमात्म्याला प्रत्येकाच्या घरात जाता येत नाही म्हणून मायबापाची व्यवस्था केलेली आहे. आणि मायबाप जन्माला जात नाही म्हणून बघा बाप जन्माला जात नाही म्हणून भावाची व्यवस्था केलेली आहे. आई जन्माला जात नाही म्हणून मला वाटतं बहिणीची व्यवस्था केलेली आहे बघा. ऐका, बापानंतर ज्यावेळेस आई जाते ना, ज्यावेळेस वडील जातात ना, बघा बापानंतर आपल्या बहिणीवर प्रेम करणारा भाऊ असतो. मला वाटतं आई गेल्यानंतर आईसारखं नितांत प्रेम करणाऱ्या बहिणी असतात, मला वाटतंय बरं का, बहिणी असतात. मला वाटतं अशा या बहिणीने आणि अशा या भावाने मायबाप जिवंत आहे तोपर्यंतही विरोधात राहायचं नाही आणि गेल्यानंतरही विरोधात राहायचं नाही. प्रेमाने राहा. प्रेमाने जर राहत असाल तर मला वाटतं त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या आमच्या पाठीवर राहील हे लक्षात ठेवा. हां, सदैव पाठीवर राहील मला त्यांचा आशीर्वाद, लक्षात ठेवा. बाप गेला आणखी एक विचार सांगतो. बाप गेला म्हणजे माणूस पोरकं होत नाही, लक्षात ठेवा. बाप गेल्यानंतर पोरकं होत नाही, पण आई गेल्यानंतर मात्र नक्की पोरकं होतं. पण मला तरी असं वाटतं आणखी आपली आई जिवंत आहेत, बरोबर ना? आई जिवंत आहे. माझी विनंती असेल, जसं बापावर प्रेम केलं, मला वाटतं जसं बापाने तुमच्यावरती प्रेम केलं, मला वाटतं तसं आता आईवरही प्रेम केलं पाहिजे. आज आईची जागा बाप घेऊ शकत नाही, पण बापाची जागा आई घेऊ शकते हे लक्षात ठेवा. म्हणून आईची जागा बाप घेऊ शकत नाही, पण बापाची जागा आई नक्की घेऊ शकतो. म्हणून माझी विनंती असेल ते आईला अतिशय चांगल्या पद्धतीने आईवर प्रेम करा. जर आईवर प्रेम केलं तर महाराज त्या बापाला आनंद वाटेल आणि तो बाप सदैव आशीर्वाद देत राहील. मला वाटते त्यांचं जीवन संपलं, ते निघून गेले, पण त्यांच्या स्मृती आणखी जिवंत येते हे लक्षात ठेवा. कारण का बाप नावाची गोष्ट अशी आपण कधी समजू शकत नाही महाराज. तुम्ही किती जरी म्हणा नाही बाप असा असतो, बाप तसा असतो, अरे कसा असू द्या. आता बऱ्याचशा कविता आहेत महाराज, नाही का, पण त्या कविता म्हणण्यासाठी मी आलो नाही. पण बघा ना किती विशेष आहे. मला कसं तरी होत या गोष्ट बापाची ऐकताना, उरी हुरी दाटतो या गोष्ट बापाची ऐकताना. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेना पुसताना, उरी हुरी दाटतो या गोष्ट बापाची ऐकताना. आता हे आपलं गाव म्हणजे चाकुरीतलं गाव आहे. जर इथं काय झालं, माऊली जर का माहिती झालं तर माऊली म्हणजे असं आहे का, बोलायसारखं भरपूर आहे बघा, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. महाराज म्हणतात जर असं राहिला तर काय महाराज म्हणतात भीतीच राहणार नाही अभंगाच्या. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन.
शरण एका जनार्दनी आयशे आयशे असता भय कवन. शरण एका जनार्दन आयशे असता भय कवन. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, बाबा जर असं राहिलं पाहिजे, कसं पक्षासारखं राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला, तसं राहिलं पाहिजे महाराज. पुन्हा एकदा सांगतो, एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य व्हा. आपण सावध राहिलं पाहिजे, वेळोवेळी सावध राहिलं पाहिजे. एकदा झाडावरच्या कळ्या हसू लागल्या फुलांना पाहून. बघा, एक माळी आला आणि ती फुलं तोडून घेऊन चालला. त्या कळ्या हसू लागल्या. हे म्हणे, बघा बघा बघा, आज फुलाचे मुंडके तोडून घेणार जाणार म्हणे. कोण? तो माळी बाबा. ते आता फुलं तोडून घेऊन चाललाय. त्या कळ्यातली एक हुशार कळी होती. ए कळ्यांनो, म्हणे काय तुम्ही त्याला हसताय म्हणे ना? म्हणे हो, आम्ही त्याला हसतोय, पण लक्षात ठेवा म्हणे, आज ते फुलं आहेत म्हणून त्याला तोडून घेऊन चाललेत, पण लक्षात ठेवा कळ्यांनो, तुम्हीही विसरून जायचं नाही. तुम्ही आज कळ्या आहेत, तुम्ही उद्या फुलं होणार आणि तुम्हाला तो माळी बाबा येणार आणि तुम्हाला पण घेऊन जाणार. मला वाटतं तो माळी नावाचा जो काळ आहे, तो काळ प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. म्हणून आपण फक्त बाबा असं होऊन चालणार नाही. लक्षात ठेवा. आहे ना, गेले बाबा, अरे बापरे गेले बाबा, असं म्हणून चालणार नाही. ते गेले, त्याचा अर्थ आपलाही नंबर लागणार आहे, नाही का? आज आपला नंबर लागणार आहे. म्हणून माझी विनंती असेल, चांगलं राहा, चांगलं जीवन जगा. जीवन है दो दिन का, नहीं का? जीवन है दो दिन का, मेला रहेगा
कायम जग का झमेला रहेगा जीवन है दो दिन का. बोलायसारखं भरपूर आहे महाराज. इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर सिस्टीम. एकदा आमच्या भाऊसाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. जय तुळजा भवानी साऊंड मरळगोई. महाराज इतका आनंद वाटला मला कीर्तन करण्यासाठी. बघा निवृत्तीनाथ दादाच्या चरणी माझी प्रार्थना आहे, तुमचं एवढं कल्याण हो, दादाची अपार तुमच्यावरती कृपा हो. फक्त एवढं स्वच्छ अंतःकरणाने तुम्ही सिस्टम लावत चला, तुम्हाला कधीच कुठं कमी पडणार नाही. आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे राजेंद्र महाराज किती मृदुंग गोड वाजवला सांगा. महाराज काही काहीचं वाजव नाही आणि काही काहीचं वाजव नाही, बरं लक्षात ठेवा. हां काही काहीचं वाजवणं असतं आणि काही काहींचं वाजवणं असतं, पण त्यापैकी महाराजांचं वाजवणं इतकं गोड आहे. स्तुती करत नाही पण वस्तुस्थिती आहे. कीर्तनाला पोषक असणारं वाजवणं हे आमचे आदरणीय हरिभक्त परायण राजेंद्र महाराजांची टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. आणि गाण्याच्या बाबतीत नो चॅलेंज नाही का, नो चॅलेंज. म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं. मीही गाणार आहे, मी पण गातो, पण इतकं गात नाही बरं का. आमचे आदरणीय विजय महाराज महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराज आमचे आदरणीय पंडित महाराज महाराज मृदुंगही गोड वाजवतात आणि महाराज गाणंही सुंदर आहे महाराजांचं. महाराज त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे, तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे, हे विशेष आहे. आमचे आदरणीय पंडित महाराज असतील, आमचे उत्तम बाबा असतील, तुम्ही सर्व गावकरी भजनी मंडळ असाल नाही का महेश, सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत असेल. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, पाहुणे मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, तुमच्या सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत असेल. झालेली सेवा तुम्हाला सर्व श्रोतृ मायबाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आज आणखी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे महाराज. हे जे गजर कीर्तनाचा हे जे यूट्यूब चॅनल आहे आपल्या गावातलं आहे, बरोबर ना, आपल्या गावातलं आहे गजर माऊलीचा, आपल्या गावातलं ही चॅनल आहे यूट्यूब चॅनल. महाराज इतकं स्वच्छ चॅनल आहे, इतकं सुंदर चॅनल आहे, त्याच्यावर नुसतं आपण चमकलो तरी आपलं कल्याण आहे, बरं लक्षात ठेवा. इतकं सुंदर आहे ते. तर टाळी वाजवा, जोरदार टाळी. ते विनोद भैयासाठी बरं काय. म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा तरुणा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय नाही उचारला